पहिल्या षटकात खेळ संपलाय. पहिला फलंदाज बाद झालाय. 14 धावसंख्य पहिला गडी बाद झालाय तो खारगाव या टीमचा. मी सांगू इच्छितो सर्व खेळाडूंना सर्व संघांना जर आपण टी शर्ट परिधान नाही केलं, टी शर्ट इथे कंपल्सरी, जर टी शर्ट नाही परिधान केलं तर आपल्याला 3 धावांची पेनल्टी लागेल. त्यामुळे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट हे कंपल्सरी असेल. आणि या स्पर्धेसाठी कुमारी जिशा सचिन खापरे यांच्याकडून 501 रुपये आले, तर त्यांचं हार्दिक आभार. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या षटकात खेळ संपलाय. चालू असलेली मॅच खारगाव विरुद्ध कणगर या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. पहिल्या षटकाचा ते खेळ संपलाय. 14 धावसंख्या झालेत. पहिला गडी बाद झालाय. पॅरिस बाद झालाय. आता वन डाऊनच्या भूमिकेत रुर्षा. आता स्ट्रायकिंगला माफ करा ऋषी आहे. आता स्ट्रायकिंगला बॅटर सनील, ज्याने एक बॉल फेस केलाय, 1 धाव बनवले, तोच बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये थोडस स्ट्राईक मिळाली नव्हती. आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवर हो चांगला फटका अगदी ऑन साइडला मिड विकेट रिजन मधून येतोय सनीलच्या बॅट मधून हा षटकार. गोलंदाज मार्कवर आबी आला होता. आबीला पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. हो वन साइडला करण्याचा प्रयत्न बॉल झालाय विथ आलन कार्पेटने. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग केलंय. दुसऱ्या धावाचा कॉल केला होता पण स्पष्ट नकार दिलाय. चांगला निर्णय. आणि ते 1 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या पोहोचली 21. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय ते म्हणजे आबी याने. 8 बॉलचा खेळ संपलाय. 21 धावा आहेत. 1 गडी बाद झालाय ती खारगाव या टीमची. पुढचा बॉल हो चांगला फटका. चेंडू हवेत आहे. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलाय आणि ते बॉल गेलाय सीमारेखा बार. अगदी विकेट पण होती आणि विकेट कॅस एकदम सोपा झेल सोडलाय आणि प्लस इथे 4 धावा सोडल्यात. या 4 धावा टीमची धावसंख्या पोहोचले 25 धावसंख्या झालेत. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलंय कॅचेस द विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच असं समीकरण नेहमीच पाहिलं जातं. पुन्हा एकदा साइड चेंज केलं ते बॉलिंग मार्कवर अबी. ऑल साइडला केला फुल टॉस चेंडू प्रार केलाय. कुठली संधी नव्हती. दोन्ही क्षेत्रक पाहत राहिले आणि बॉल गेलाय सीमारेखा पार. येतोय सनीलच्या बॅट मधून हा षटकार. धन्यवाद टीचे. सनील ऑन फायर. या षटकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 31. अगदी दोन्ही गोलंदाज तुटून पडलेत ते खारगाव संघाचे फलंदाज. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू हवेत आहे. यावेळी संधी आहे आणि चांगला झेल टिपलाय. इथे चूक नाही केली आहे ती आशिषाने आणि इथे फलंदाज बाद झालाय. यस टीचे. तुम्ही नादच केलाय दुसरा फलंदाज बाद झालाय. सनील बाद झालाय. 31 धावसंख्या झाली आहे. सध्या दुसरं षटक सुरू आहे. अजूनही शेवटचा बॉल आहे. तब्बल 11 बॉल मध्ये 31 धावा बनवलेत ते खारगाव या संघाने. एक चांगली धावसंख्या उभारली आहे. मडक कणगर या टीमच्या कर्णधार सांगितलं होतं की 30 धावा पर्यंत आम्ही रोखू, पण हे कुठेतरी चुकीचं ठरवलंय.
ते खारगाव या टीमच्या फलंदाजांनी. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार नयन. या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल असेल आणि पहिला बॉल फेस करेल नयन. ओहो चांगला बॉल, अगदी पायावर आदळलाय बॉल आणि अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक धावा कंप्लीट केली जाते आणि एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचली 32. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका अखेर खारगाव ही टीमची धावसंख्या 2 गडी बाद 32. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. धन्यवाद डीजे. या स्पर्धेसाठी अगदी कुमार आर्यन विजय खाबरे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आहे. त्यांचा हार्दिक आभार. आता तिसरा ओव्हर. ओ फुल टॉस. थोडस कनेक्शन झालं नव्हतं तितकंस मिड विकेट मध्ये फील्ड केलं जात आहे आणि ते एकाच धाव्यात समाधान मिळवलं गेलं. एका धाव्यात टीमची धावसंख्या पोहोचली 33. 3. आता स्ट्रायकिंग एंडला ऋषी. 33 धावसंख्या झाले 3. एक चांगली धावसंख्या उभारली आहे ती खारगाव या संघाने. कर्णधाराने सांगितलं होतं की मुलाखती दरम्यान की 3 षटकामध्ये 40 धाव बनवणार. तसाच मानस इथे दिसतोय तो फलंदाजांचा. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर खूपच बाहेर होता. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे सरकेल. टीमची धावसंख्या 34. या अंतिम षटक स्लॉग ओव्हर. बघा इथे धावसंख्या रोखावं लागेल. गोलंदाज मार्कवर प्रणय आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे ऑन साइडला खेळलाय. यावेळी चेंडू हवेत आहे. झेलची संधी आहे आणि इथे झेल सुटलाय. इथे बॅकअपला असलं इथे फील्ड केला जातोय बॉल आणि इथे 2 धावा कंप्लीट करत आहेत. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 36. अजून या पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावामधील अजून 4 बॉल शिल्लक आहेत. 36 धावसंख्या बनवलेत. चांगली धावसंख्या उभारली आहे. हो चांगला फटका. अगदी गुटनाट एक फटका खेळलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार. काय फलंदाजी, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी ऋषी यांची. या षटकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 42. पुढचा बॉल. ओ फुल टॉस. ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहे आणि इथे पाहतच राहिलाय. बॉल गेलाय सीमारेषेबाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय ऋषीच्या बॅटमधून. अप्रतिम फलंदाजी ऋषी यांची. माफ करा सनील. यावेळी बॉलला फिरकावलाय. बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय सनीलच्या बॅट मधून. सनी ऑन फायर. आणि या षटकाराने टीमचा अर्धशतक इथे साजरा झालाय. 54 धावसंख्या स्कोरबोर्ड झाली आहे. या षटकाराची इथे हॅट्रिक नोंद केली आहे ती म्हणजे सनील याने. जवळजवळ 4 षटकार त्याने ठोकलेत. शेवटचा बॉल.
हो यावेळी स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय, बॉलला पाठवलाय सीमारेखा पार, अगदी प्रॉपर टायमिंग म्हणावं लागेल आणि बॉल चाललाय सीमारेखा पार, येतोय दणदणीत खणखणीत षटकार. चला अडख आणि कोंडमांडला दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या. पुढची मॅच अडखल आणि कोंडमांडला दोन्ही संघाच्या कॅप्टन्स विनंती आपण टॉस साठी प्लीज घाईने प्रेझेंटेशन बॉक्स साठी बॉक्स मध्ये या. आणि पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे संघाचा रतीश आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी चला रतीश देखील त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूया. त्याच्याबरोबरीने अडखल आणि कोलमांडला दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. हॅलो थँक्यू धन्यवाद. आपण रतीश आहेत मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅच मध्ये रतीशचे अफलातून बॅटिंग पाहिली आणि त्याच्याबरोबर चर्चा देखील करणार आहोत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याला मात्र हा सन्मान देऊन पुरस्कृत केला जातो. सध्याच्या घडीला आपण स्क्रीनवरती पाहत आहे आमची संघाचा खेळाडू अर्थात संघाचा संघ नायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. मागच्या मॅच मध्ये आपण त्याचा अफलातून खेळ पाहिला होता आणि सध्याच्या घडीला स्क्रीनवरती आमच्या संघाचा रतीश मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याला दिला जातोय. आणि चला रतीश बरोबर आपण चर्चा करूयात. रतीश हार्दिक अभिनंदन, मॅच जिंकलात आणि ज्यावेळी तू खेळपट्टीवरती आलास थोडंसं मी म्हणेल संघ अडचणीमध्ये होता, चांगली बॉलिंग चालली होती दुसऱ्या एंडने आणि मी म्हणेल की तुझे जे षटकार होते ते मॅच मध्ये निर्णायक राहिले होते. काय म्हणशील तुझ्या खेळीबद्दल? धन्यवाद. इथे आम्हाला मंगलमूर्ती क्रिकेट क्लबने आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्या संघाचे आणि आयोजकांचे धन्यवाद. माझा एकच निश्चय होता की पहिला राऊंड हा कसाही झालं तरी आम्हाला जिंकायचं आहे. कारण पहिला राऊंड हा असा असतो की 11 खेळाडूंचा मनोबळ वाढवण्याचं काम हा पहिला राऊंडच करत असतो. फायनल कोणी मारो पण पहिला राऊंड मारला हीच आमच्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी फायनलच असेल. कारण हा ग्राउंडच असा आहे की तिथे खेळण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूची असते, ती सगळ्यांना मिळत नसते. आणि हा खेळाचा मंच मंगलमूर्ती क्रिकेटने जे आयोजन करून दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू. आणि अगदी एक शेवटचा प्रश्न रतीश तुला देखील असेल, हे आयोजन बघताना काय म्हणशील? म्हणजे मंगलमूर्ती चषकाचे आयोजन, हे मैदान, ही क्रीडा नगरी आणि संगीत क्षेत्रामध्ये प्रेक्षकांचे मांदियाळी देखील पाहशील, अशा परिस्थितीमध्ये आयोजनाबद्दल थोडक्यात काय म्हणशील? नाही, आयोजनाबद्दल मी एकच की आयोजन खूप छान आहे. ग्राउंड आणि ह्या जो मंच आहे तो खूपच छान आहे. कारण मी 5 ते 6 वर्ष या ग्राउंडवरती खेळतोय. हर संडे खेळत नाही पण मी महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एक संडे तरी इथे या ग्राउंडसाठी देत असतो. आणि चांगलं उत्तम नारंगी ग्राउंड बोललं की प्रत्येकाची एक इच्छा असते की ह्या ग्राउंडला आपण प्रत्यक्षात येऊन खेळावं आणि त्या ग्राउंडचा नजारा बघण्यासारखा असतो, आजूबाजूचे प्रेक्षक. आणि खरंच नारंगी गावातील जे ग्रामस्थ आहेत ते खूपच असं क्रिकेटचे सामने असल्यानंतर कोणत्याही गावचे असू द्यात या कोणत्याही संघाने भरवले असू द्यात, जो सहभाग असतो आणि जो सपोर्ट असतो, खरंच नारंगी गाव ग्रामस्थांचे खूप आभार आणि आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. त्याच्यानंतर अडखल आणि कोलमांडले, चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या. अडखल आणि कोलमांडला नेक्स्ट मॅच आणि त्याच्या टॉस साठी आपण दोन्ही संघाच्या कॅप्टन्स या ठिकाणी आमंत्रित करतोय.
अडकल संघाचे कॅप्टन्स आलेत, कोलमांडले संघाचे कॅप्टन्स आपण देखील या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स इज रेडी. थोड्याच वेळात लगेचच आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आले आहेत. या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत प्रत्येक खेळाडूसाठी. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण नियम आहे. जर एखादा खेळाडू वेगळ्या जर्सीमध्ये असेल तर प्रत्येक खेळाडूसाठी 3 धावाची पेनल्टी. त्याच्यावर देखील आपण दक्षता घेऊयात. चला टॉस केला जातोय. चला टॉस केला जातोय. एका बाजूला 2024, दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती. आणि यावेळी मात्र टॉस जर पाहिला तर या ठिकाणी जिंकलाय मला वाटतं कोलमांडला संघाचा कॅप्टन टॉस जिंकतोय. तर काय निर्णय, टॉस जिंकत असताना निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. चला यस, आपण शुभेच्छा देतोय. दुसऱ्या बाजूला टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतला असता. आणि अगदी आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे, खूप काही विचारणार नाही. अगदी आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन आहे आणि मंगळमूर्ती चषक खूप चांगल्या पद्धतीने हे केलं आहे. आणि एक खास करून म्हणजे जी पर्यावरणाला जी एका षटकामध्ये 5 झाडं लावण्यात येणार आहेत ते खूप चांगलं वाटतंय बघून. चला दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊयात. ऑल द बेस्ट फॉर युअर मॅच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे पुढे एकदा आपल्या दरम्यान जोडले जातात नीनाजी पटेकर. धन्यवाद दिशांत सर. जाऊया मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच खारगाव विरुद्ध कणकर या 2 टीम मध्ये आज सामना रंगलाय. यावेळी लेग स्टंपच्या बाहेर पंचाचा निर्णय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲडवेल टीमची धावसंख्या पोहोचली 6. सध्या पहिलं षटक सुरू आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा झालेत आणि तब्बल 60 धाव बनवले होते आणि 3 धावांचे पेनलाइज केलं होतं. म्हणजे वेगळ्या जर्सीमध्ये परिधान केलं होतं खेळाडू, त्यामुळे 3 धावांची पेनल्टी होती ती कणकर या टीमला. त्यामुळे 3 धावा हे खारगाव या टीमला मिळाले होते आणि त्यामुळे 64 धावांचं टार्गेट इथे असेल. हो फुल टॉस चेंडू अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार. येतोय सिद्धच्या बॅटमधून हा षटकार. आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर. चांगला फटका खेळला, अगदी समोरच्या दिशेने खेळला. या षटकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 10. दुहेरी अंकात प्रवेश केलाय तो कणगर या संघाने. पुढचा बॉल ऋषी स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूचा पाठलाग करताय आणि अखेर चेंडू जातोय सीमा रेखा पार. येतोय चौकार. माफ करा, मगाशी मी बोलतो 10 धावसंख्या होती पण त्यावेळी 12 धावसंख्या होती. आता या चौकार टीमची धावसंख्या पोहोचली 16 धावसंख्या. सध्या पहिलं षटक सुरू आहे. एक चांगली सुरुवात केली आहे ती सिद्धेशाने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी पायावर बॉल आदळलाय आणि इथे लेग बाय स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये 1 धावा ऍड होईल. टीमची धावसंख्या पोहोचली 17. आणि या स्पर्धेमध्ये नियम आहे की एलबीडब्ल्यू नसणाऱ्या लेग बिफोर विकेट. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने
लिपणी गावाचे अध्यक्ष आदरणीय श्री सुनीलजी भाई इथे उपस्थित, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 64 धावांचा पाठलाग करत असताना कणगर या टीमची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या झाले. आता येणारे 12 बॉल असतील आणि 12 बॉल मध्ये तब्बल 46 धावा बनवायचे असतील. प्रत्येक षटकामागे 23 धावांची सरासरी तुम्हाला मेंटेन करायला लागेल. थोडंसं टार्गेट कठीण आहे, पण इथे प्रयत्न करतील. प्रयत्नांती परमेश्वर. आणि अजून एक अतिथी इथे आमच्या समोर उपस्थित आहेत, त्यांचं आगमन झालं आहे. आदरणीय श्री लखनजी पाटेकर सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाव्या मॅचच्या दिशेने दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. पहिला बॉल टाकेल गोलंदाज मार्कवर. रॉबिन माफ कर रॉबिन. सलामी जोडे मैदान केतन आणि सिद्धेश. त्यानंतर अजून एक अतिथी इथे उपस्थित आहेत, आदरणीय श्री प्रभाकरची भावे इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. पहिला बॉल टाकेल रॉबिन. समोर असेल फलंदाज केतन. साइडला खेळलाय. बॉल चालला विथ अलंकार पेटणे. मिड विकेट मध्ये मिड विकेट फिल्डर येईल. एकच धाव मिळेल. एका धावान टीमची धावसंख्या पोहोचली 19. पण इथे सिंगल डबलने चालणार नाही, ते षटकार ठोकावे लागतील. आक्रमकता दाखवायला लागेल ती दोन्ही फलंदाज सिद्धेश आणि केतन. आता स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. त्याचा कुठेतरी आत्मविश्वास असेल. आत्मविश्वासी यशाची गुरु किल्ली म्हटली जाते. डावकुऱ्या त्याचा फलंदाज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असलं की क्षेत्ररक्षणाला डोकेदुखी असते. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे चांगला झेल टिपलाय, तो म्हणजे मिड विकेट दरम्यान. इथे फलंदाज पाळतोय, पहिला फलंदाज पाळतोय सिद्धेश. यस डीजे. डोंगरे माझ्या आईन ठाण मांडीला, सारा गाव लोक लागला बघाया. माझ्या आईन गोंधळ मांडीला, या मारल्याचे डोंगरे माझ्या आईन ठाण मांडीला, सारा गाव लोक लागला बघाया. माझ्या आईन गोंधळ मांडीला. आता नवीन फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेत स्वतः कर्णधार प्रीतम. जसा भारतीय संघाचा तारांकित खेळाडू विराट कोहली वन डाऊनच्या भूमिकेत जशी फलंदाजी करतो तशाच प्रकारची इथे फलंदाजी करावी लागेल. जसा चेस्ट मास्टर म्हणून त्याची ओळख आहे तशाच प्रयत्न कारनामा इथे प्रीतमला करावा लागेल. कारण 64 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. स्कोरबोर्ड धावसंख्या 19. फुलटॉस चेंडू अगदी स्ट्रेट डाऊन ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याने फील्ड केलाय आणि ते एकच धाव मिळेल. एका धावान टीमची धावसंख्या पोहोचली 20. थोडस टार्गेट जड होताना दिसतंय. थोडस इथून कुठेतरी कमबॅक करावं लागेल. ते कणगर या टीमला कुठेतरी बॅकफुटवर संघ जातोय. अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल मध्ये 44 धावा समीकरण या मॅच मध्ये. पुढचा बॉल रॉबिनने चांगली गोलंदाजी केली आहे. 2 धावा केल्या आणि एक यावेळेस ऑन साइडला खेळला. अगदी लॉंग लेग मध्ये बॉल गेलाय. बॉलचा पाठलाग सुरू आहे आणि इथे पाठलाग अपयश होतोय आणि बॉल झालाय सीमा रेखा पार. येतोय चौकार.
आईला फुलं बहा, आईची आरती करा, आईची सेवा करा, या कारल्याचे रण डोंगरे माझ्या आईनं ठाण मांडीला, सारा गाव लोक लागला बघाया, माझ्या आईनं गोंधळ मांडीला. या चौकार टीमची धावसंख्या झाली 24. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 40 धावा समीकरण या मॅच मध्ये. थोडस रिदम चुकली आहे, थोडस विकेट किपर थोडस क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करत होते आणि हे पाहिलं त्यामुळे ते स्वतःला थांबवलं. ते गोलंदाज रॉबिनने एक चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड हे दाखवलंय. पुन्हा एकदा सज्ज रॉबिन, हो चांगला फटका अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने फॉलिंग स्वीप म्हणावं लागेल. येतोय केतनच्या बॅट मधून हा खणखणीत दणदणीत षटकार. अशाच प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे, तशीच फलंदाजी ते करतोय तो फलंदाज केतन. अगदी तन मन एकाग्र करून ते फलंदाजी करतोय. आणि या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल असेल. धावफलक बघितला तर 30 धावसंख्या झाली. हो यावेळी चांगला फटका अगदी बॅट मधून स्वीट साऊंड टिकवला आणि बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार. अगदी मिड विकेटच्या रिजन मधून येतोय षटकार. चांगली फलंदाजी अगदी मनमोहक करणारी फलंदाजी केतनच्या बॅट मधून होते. अगदी 2 षटकार त्याने लगावलेत आणि या स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक षटकामागे 5 झाडे लावून एक वृक्षारोपण केले जाणार आहे. एक चांगला उपक्रम म्हणावा लागेल तो मंगलमूर्ती क्रिकेट क्लब लिपणी यांच्या माध्यमातून. आणि असंच उपक्रम राबवणे हे गरजेचं आहे. सध्या ही काळाची गरज आहे. आता समीकरण झालंय 6 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे असतील 28. टीमची धावसंख्या झाली 36. 2 षटकांचा ते खेळ संपलाय. 36 धावसंख्येला 2 गडी बाद झालेत. 1 गडी बाद 36. आता शेवटचे 6 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. तिसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल टाकेल. हो चांगला फटका केलाय अगदी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला फिटकून चाललाय सीमा रेखे पार. येतोय चौकार. धन्यवाद. आता समीकरण झालंय 5 बॉल 24 धावांची आवश्यकता. समोर असेल फलंदाज प्रीतम. दुसरा बॉल इथे ऑन साइडला खेळलाय. अगदी शॉर्ट स्कोर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि इथे एकच धाव मिळाली. आपल्या टीम साठी जवळजवळ 1 धावा सेव्ह केले ते क्षेत्ररक्षकाने. 1 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 41. गोलंदाज मार्कवर सज्ज दर्शन. आता समीकरण झालंय 4 बॉल 23 धावा. 4 षटकार ठोकावे लागतील. पण सामना चांगला रंगलाय. अजूनही हार मानायला तयार नाही ते खारघर या टीमचे माफ करा कणगर या टीमचे फलंदाज केतन आणि प्रीतम. 4 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल दर्शन फुल टॉस. यावेळी थोडस शरीर आदळले बॉल. इथे 1च धाव मिळेल. अगदी फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू म्हटला की टेनिस मध्ये एक मेजवानी असते आणि मेजवानचा इथे आस्वाद घेतला नाही तो म्हणजे केतन. एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 42. आता पूर्ण सामना झुकलाय तो म्हणजे खारगाव या टीमच्या बाजूने. आता 3 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे असतील 22. हो यावेळी चांगला फटका केलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे पण चांगला फिल्डिंग केलंय. चांगलं रोखलंय.
चांगला बॉल स्टॉप केलाय. इथे एकाच धाव समाधान मला गेल आणि सर्व क्षेत्रशी त्याचं कौतुक करतायत. तर निश्चितपणे कौतुक होईल कारण हा निश्चितपणे चौकार केला असता. टीमची धावसंख्या 43. अजूनही 21 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल असतील आणि क्लीन बॉल. एसटी उद्ध्वस्त केली आहे. दुसरा फलंदाज पास झालाय कणगर या टीमचा केतन. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मयूर. कारण या सामन्यातील शेवटचा बॉल असेल आणि एक बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे 21. त्यामुळे पूर्ण सामना झुकलाय. तो खारगाव या टीमच्या बाजूने इथे ऑन साइडला खेळलाय आणि इथे विजय होतोय तो खारगाव संघ. आपला हार्दिक अभिनंदन. आणि दुसऱ्या बाजूला कणगर या टीमचं आपलं हार्दिक आभार. आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपलंही हार्दिक अभिनंदन. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला.